हाय फ्रेंड्स, मी वर्षा भोसलेने आज बनवलं आहे आषाढ स्पेशल झकास असं मटण। सर्वात अगोदर मटण स्वच्छ धुवून घेतले, त्यात कांदा मीठ आणि हळद टाकून असं उकळायला ठेवलं। हे पाणी आटेपर्यंत जवळपास मला अर्धा तास लागला हे पूर्ण पाणी आटवायला, आणि तोपर्यंत मी मसाल्याची तयारी केली। मसाल्यामध्ये तुम्हाला दाखवते, मी कांदे घेतलेत 5 ते 6 मीडियम साईजचे, तुम्हाला तुमच्या फॅमिलीनुसार घ्या। कांदा घेतलाय, खोबरं घेतलंय, तीळ, धनी, हरभऱ्याची डाळ असं मी मसाला घेतलेला आहे। तर कांदा मी छान असा मोठा मोठा चिरून घेतला आणि न तेल टाकता हा मी कांदा भाजून घेतला। इथपर्यंत मी यात तेलच टाकलेलं नाही जोपर्यंत कांदा काळा झाला नाही, कारण की मला काळ्या मसाल्याचं मटण बनवायचं होतं। मस्तपैकी कांदा काळा झाला, त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकले। खोबऱ्याचे काप मी एकदम बारीक स्लाइसमध्ये कट केलेले। खोबऱ्याचे काप तळून घेतलेत, त्याच्यामध्ये तीळ टाकले। तीळ पूर्ण मी झाकण ठेवली, कारण की तीळ फार उडते हे आपल्या सर्वांनाच माहिती असतं। तीळनंतर मी थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतली, ती जवळपास पोह्याचा 1 ते 1.5 चमचा ही हरभऱ्याची डाळ आहे, आणि त्याच्यापेक्षा थोडे जास्त प्रमाणात धनी आहे। धनीसुद्धा छान भाजून घेतले, आणि हा मसाला तयार करता करता आपलं जे मटण शिजायला ठेवलं होतं त्याचं पाणीसुद्धा आटून झालं। तुम्ही बघू शकता एकदम याचं पाणी कडाला म्हणजे बुडाला लागले। बुड आपलं असं कर वाजायला लागलं, जसं करपतं ना तसं। त्या पद्धतीने मी मटणाचं पूर्ण पाणी आटवून घेतलं। त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट आहे ती टाकली, ती परतवून घेतली आणि पाणी टाकून 3 शिट्ट्या करून घेतल्या। 2 शिट्ट्या मी हाय फ्लेमवर केल्या आणि 1 शिट्टी लो फ्लेमवर केली, आणि कुकर गार होईपर्यंत त्याला मी हात लावला, आणि त्या म्हणजे राहिलेलं मटण वाफेमध्ये सुद्धा शिजून जातं। जो मसाला मी तुम्हाला दाखवला होता तोच मसाला मी बारीक केला, छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घेतला, आणि त्यात सवाई मटण मसाला ॲड केला। आपली इकडं मसाला तयार करेपर्यंत कुकरसुद्धा गार झालं होतं। मस्तपैकी मटण उकडसुद्धा साईडला काढलं, कारण की माझ्या घरामध्ये मटणाचा काळा मसाला नसला तरी चालेल, पण उकड हे लागतं म्हणजे लागतं। त्यासाठी मी मटण उकड काढलं, आणि जेवढा उकड काढायचं तेवढा काढला, बाकीचा मी कढाईमध्ये ओतून दिला, कारण की मसाल्यामध्ये सुद्धा उकडचा रस्सा पाहिजे, त्याच्याशिवाय त्याची टेस्ट येत नाही। मस्तपैकी 15 मिनिटांनी ही भाजी खळखळून अशी उकळून घेतली। बघू शकता तुम्ही, कलरच इतका सुंदर दिसत होता भाजीचा, काही विचारू नका। आणि हा व्हिडिओ जेवढा लवकर मी शूट केला तेवढा उशिरा अपलोड झाला आहे माझ्याकडून, त्यासाठी सॉरी। आणि कशी झाली भाजी कमेंट करून सांगायला विसरू नका, एकदम झक्कास आहे बरं का, नक्की ट्राय करा। चला तुमच्यासाठी ताट वाढते। सगळ्यात अगोदर कांदा, लिंबू आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे बरं का। मी भाजीमध्ये मीठ टाकलेलं आहे, पण दिसले का नाही दिसले तुम्हाला माहीत नाही। मस्त आज ज्वारीच्या भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती आणि मस्त आपलं मटण असं तयारी। कसं ताट झालं आहे नक्की कमेंट करून सांगा, आणि जेवायला या, आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। मस्तपैकी तुमच्यासाठी खास आषाढ स्पेशल मटण, या जेवायला पटकन लाईक शेअर सबस्क्राईब।